एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी चंद्रपूर जिल्ह्यातून समोर येत आहे। तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या 4 निष्पाप महिलांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून संतप्त गावकऱ्यांनी थेट वन विभागालाच आव्हान दिलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असल्याने गावातील काही महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, पण तिथे मृत्यू दबा धरून बसला होता। जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने या महिलांवर अचानक हल्ला चढवला। हा हल्ला इतका भीषण होता की या 4 महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गुंजेवाही परिसरात एकच आक्रोश पाहायला मिळाला। संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी वनविभागाच्या कारभाराचा तीव्र निषेध केला। परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की गावकऱ्यांनी वनविभागासमोर काही मागण्या आणि अटी ठेवल्या। जोपर्यंत या अटी मान्य होत नाहीत तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी न देण्याचा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला। त्यांनी मृतदेह थेट जंगलातच रोखून धरल्याने घटनास्थळी प्रचंड गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेचे गांभीर्य ओळखून आणि परिसरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस प्रशासनाने तातडीने मोठा बंदोबस्त तैनात केला। अखेर पोलीस उपअधीक्षक आणि वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आक्रमक झालेल्या गावकऱ्यांशी आणि नातेवाईकांशी चर्चा केली, मध्यस्थी केली आणि अखेर यावर तोडगा निघाला। तोडगा निघाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। तसेच वन विभागाच्या वतीने मृतकांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे। वांडरू फेकावल्याच्या बाद आम्ही तिकडे समोर नाही जाऊन म्हणून मागं पलटलो तर तेथून म्हणजे शिंद होती मोठी मोठी, त्या शिंदीत होता का होतं माहित नाही। तेथून मग हल्लाच केल्यावानी केला ना। आता 7 जणी होतून 5 धरून जात होतो। मागं पलटून मग आम्ही त्या हुडकीवर चढल्या ना आम्ही खाल भागामध्ये उतरलो। तर हुडकीवर त्या लागोपाठ 4 जणी धाव गेल्या। आम्ही साईडले उतरलो, डुकर समजून सन्या आम्ही मस्त बोंबलायला लागलो, काओ इकडे या म्हणून। पण त्या मोठ्या जोरानं किल्लारत त्याचा हल्ला केला का वाघ आम्हाला दिसला नाही। आल्या उतरलो साईडले बोंबलण्याच्या आवाजानं। मग साईडले तिकडं आम्हाला म्हणजे असा उमजतच नव्हता आम्ही कोटी आलून म्हणून नाही का, एरिया तिकडली नाही का जी। तर मग थोडेसे समोर गेलो, बसलो, त्याला आवाज बहुतच मारून पण त्या काही आई नाही त्या करत। तर मग खैरीचा एक माणूस होता, तो आम्हाला आवाज दिला, बाई तुमच्या बाया इकडून मस्त किल्लारल्या। तर मी म्हणलं चलाजी ते वरी मस्त आमच्याच बाया आहोत, किल्लारून उठल्या का नाही। तर तो माणूस म्हणते, बाई तुम्ही म्हणते तिकडे जा नको, डुकरकीन काही नाही म्हणते, हा वाघ असो म्हणते। खडकीवर आलो ना मग गुंजेवाईवरून येणेवाले लोक, इकडून शिंदेवाईवरून येणेवाले लोक आले, बाया दिसल्या का जी आमच्या बाया दिसल्या का म्हणून ते नाही म्हणत होते। तर मग तेथंच मग आमच्या गावचे लोक होते, मग फॉरेस्टवाले लगीन फोन लावले, मग तेच गाडी घेऊन आले। मग त्यांच्यासोबत आम्ही ते लोक म्हणले आम्हाला तुम्ही कोटी पानं तोडल्यात, हे आम्हाला जागा दाखवा। मग त्याला आम्ही दाखवलं तर मग त्या प्रेतात सापडल्या। सकाळी जी घटना घडली आहे त्याबद्दल वन विभाग दुःखीच आहे। परंतु आधी आम्ही दिनांक 11 तारखेपासून आम्ही वारंवार आवाहन करत आहोत। वन विभाग सर्व गावकऱ्यांना गावातल्या लोकांना आवाहन करत आहे की जाताना ग्रुपनी जा, चिठ्ठीचा वापर करा, अतिरिक्त पानं तोडू नका, अतिरिक्त पानाच्या हव्यासापोटी अति आतमध्ये जाऊ नका, या प्रकारचं आवाहन वन विभागाने केलेलं आहे। आणि त्यानंतर आत्ता तिथे आपण 20 कॅमेरे, त्याच्यानंतर लाईव्ह कॅमेरे 3, त्याच्यानंतर आपली STPF चंद्रपूर मूल ह्या सर्व टीम बोलावून सर्च ऑपरेशन राबवून राहिलं आहे। आणि कॅमेऱ्यामध्ये ज्या पद्धतीने फोटो आले त्यानंतर आपण तात्काळ जेरबंद करण्याची मोहीम राबवत आहोत। या गुंजेवाही विभागात ही 7वी घटना आहे, तरी प्रशासन अजूनही फॉरेस्ट प्रशासन जागा झालेलं नाही आणि शासनाला पण जाग आलेली नाही। 8 दिवसामध्ये या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा आमरण उपोषणाचा आम्ही इशारा देत आहोत। या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तथा महाराष्ट्र राज्याच्या वनमंत्र्यांनी आपली संवेदनशीलता कधीही इथं दाखवून दिलेली नाही। आजपर्यंत साधी एक भेट सुद्धा या सिंदेवाही तालुक्याला दिलेली नाही। हे अत्यंत खेदजनक असून आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत।